हाय हॅलो नमस्कार। तर आज बनवणार आहोत आपण अशी कुरकुरीत आणि रसरशीत जिलेबी, अगदी घरच्या साहित्यात। बाहेर असा मस्त पाऊस पडतोय तर म्हटलं असं काहीतरी आपण मस्त गोड बनवूयात। तर मी आज जिलेबी बनवणार आहोत आणि रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। चला तर मग आपण आधी पाक बनवूयात। तर पाक बनवण्यासाठी मी इथे 1.5 कप साखर घेणार आहे। मी इथं 1.5 कप साखर घेतलेली आहे। दीड कप साखरेसाठी आपल्याला इथं पाऊण वाटी पाणी लागणार आहे। तुम्हाला जर पाऊण वाटीचा अंदाज नाही आला तर आपली साखर बुडेल इतपत पाणी त्यात टाकायचं। त्यानंतर एक वेलची टाकून घेते आणि इथे कलर टाकते। माझ्याकडे पावडर कलर नव्हता, असा लिक्विड कलर होता, कारण मी केकसाठी असा लिक्विड कलर आणून ठेवते। हा मी ऑरेंज कलर यात ॲड केलाय। आता आपण मस्त याचा पाक बनवायला ठेवूयात। तर पाक बनवताना आपली साखर अशी खाली लागू नये, त्यामुळे मी याला चमच्याने थोडंसं हलवून घेते। हे बघा, साखर वितळूस तरच त्याला असं हलवत राहायचं, नाही तर आपली साखर काय होतं, खाली लागून बसते। पाकाला आपल्याला साखर विरघळल्याच्या नंतर 10 मिनिटांनंतर आपला पाकाला असा घट्टपणा येतो आणि आपण आता बघू आपला पाक चेक करून झालाय की काय। अशी 2 बोटावर अशी एक तार होत असली तर आपला पाक एकदम परफेक्ट झालेला आहे। लगेच गॅस बंद करून घ्यायचा, यापेक्षा जास्तही पाक नको आपल्याला। जास्त पाकून दिल्यात परत त्याची साखर बनवून जिलेबीत तो पाक मुरला जाणार नाही। त्यामुळे आता मी गॅस बंद करून यावर झाकण ठेवून घेते, कारण पाक आपल्याला गरम हवा आहे जिलेबीसाठी। आता इथे आपण जिलेबीचं बॅटर बनवून घेऊ। तर मी इथे 1.5 कप साखरेला 1 कप मैदा घेतलाय आणि 2 चमचे तूप घेतलंय। हे तूप मी थोडंसं वितळून गार करून घेतलंय। तर तुपामुळे जिलेबीला चव खूप छान लागते आणि खायलाही खूप कुरकुरीत लागते जिलेबी। तर मी असं तूप टाकून घेतलं आणि याला असं मिक्स करून घेते, कारण सगळीकडे आपलं तूप असं लागलं पाहिजे। बघा, असं मिक्स करून घेते। जिलेबीची एक गोड आठवण म्हणजे आमच्या आजोबांना ना जिलेबी खूप आवडते, कारण अजूनही त्यांचे फ्रेंड कधी भेटायला आले तर ते जिलेबी हमखास घेऊन येतात आणि बाबामुळेच आम्हाला जास्त जिलेबी खायची सवय लागलेली। तर चला, मी आता यात ना इनो टाकून घेते, कारण इनोनी आपली जिलेबी अगदी झटपट बनते आणि फुलते। इनो टाकल्याच्या नंतर आपण आता सगळी इनोची एक पुडी टाकून घेतलेली आहे। इनो टाकल्याच्या नंतर आपण यात थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्स करूयात। आधी इनो सगळा मिक्स करून घेऊ पिठाला। मिक्स केल्याच्या नंतर यात आता मी थोडं पाणी टाकून घेणार आहे, थोडं पाणी टाकून घेणार आहे, जास्तही नका टाकू, कारण मग पीठ आपल्याला जास्त पातळही नको आहे आणि घट्टही नको आहे। तिची छानपैकी जिलेबी निघली पाहिजे इतपत तर आपल्याला असं घट्ट बॅटर लागेल। त्यासाठी थोडं पाणी टाकून मिक्स करते। तुम्ही चमच्याने करू शकता, पण विठुळ्या जास्त चमच्याने लवकर नाही फुटत, त्यामुळे मी हाताने करते। हे बघा, मी मस्त असं पीठ मिक्स करून घेतलंय। अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला, असं लेअरमध्ये पडलं पाहिजे आपलं पीठ। तर खूप मिक्स करून घेतलं मी। जास्त मिक्स करण्याचीच मेहनत असते, त्यामुळे आपली जिलेबी अशी छान पडते आणि फुलतेही छान। तर इथे आता मी केकची पायपिंग बॅग घेतलेली आहे। तुम्ही अशी रिकामी दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवी रिकामी झालेली असली ती पण वापरू शकता। पायपिंग बॅगमध्ये बॅटर सगळं आल्यात टाकून घेते। बघा किती मस्त असं लेअरमध्ये छानपैकी बॅटर पडतंय आपलं। आपण याला थोडासा काप देऊन घेऊयात कात्रीने। तुम्हाला जशी जिलेबी हवी आहे, जिलेबीचा आकार वगैरे जसा हवा आहे तसा तुम्ही काप देऊन घेऊ शकता। बघा, मी अजून थोडा जास्त काप देऊन घेते, माझ्याकडून छोटा झाला होता। आणि ते मी साईडला कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं। जिलेबीला कडकडीत असं गरम तेल हवं आहे। मी असं तेलात मस्त जिलेबी टाकून घेते।
खूप सोपी आहे. कडाने आधी साईडनी गोल गोल करायचा आणि मग मध्ये येऊन त्याला परत आकार द्यायचा. बघा किती छान आणि मस्त फुलली आपली जिलेबी. आणि जिलेबी गरम गरमच खायला खूप छान लागते. बाहेरून आणूच तर तुम्ही घरी कधी झटपट बनवू शकता. तळून झाल्याच्या नंतर गरम गरम जिलेबी गरम गरमच पाकात मी इथं टाकून घेतली होती आणि मस्त असं दोन्ही साईडनी त्याला पाकात मुरून घेतली आणि आता ताटात काढून घेते. बघा आपली जिलेबी कशी अशी विकतची सारखी आणि मस्त वाटतीये. पाहूनच तोंडाला पाणी आलं की नाही. तर तुम्ही पण एकदा नक्की बनवा, नक्की ट्राय करा. खूप झटपट आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही या जिलेबी काढून चाळणी ते ठेवू शकता, कारण तो एक्स्ट्राचा पाक असतो तो खाली निथळला जातो. तर ते बघा तेल परत कडकडीत तापले आहे. मी आता परत जिलेबी सगळ्या काढून घेते. अशा प्रकारे आपण आता सगळ्या जिलेब्या काढून घेऊयात. दोन्ही साईडनी छान तळून घेऊयात. परत त्याला अशा पाकात टाकून दोन्ही साईडनी मुरून देऊ, परत काढून घेऊ. कारण एक घाना जिलेबीचा तळूस तर एक पाकात छानसा मुरून निघतो. तर परत या गरम गरम जिलेबी पाकात टाकून घेऊयात. मी पाक गार झाला होता म्हणून थोडासा परत गरम करून घेतला. बघा आपल्या अशा मस्त जिलेबी तयार आहेत. याला आपण चमच्याने दोन्ही साईडनी गरम आहे म्हणून मी पकडते आणि मस्त अशा दोन्ही साईडनी पाकात याला मुरून देऊयात. मस्त आता आपला पाक हा शेवटचा घाणा होता. तर पाक आपला आता थोडाच राहिलेला आहे, पण 1.5 कपचा पाक एकदम परफेक्ट मापात होतो. त्यानंतर परत ह्या 2-3 जिलेब्या मी बघा तुम्ही पाक पण जास्त काही उरलेला नाही आहे, उगा थोडासा पाक उरला आहे आणि आपल्या लास्टच्या ह्या 3 जिलेब्या राहिल्यात फक्त. त्या पण आपण अशा छानशा पाकात मुरून घेऊयात. इकडे मी काढून घेतल्या, तिकडे प्लेटमध्ये ठेवल्या आणि मस्त अशी सगळी जिलेबी आपली इथं तळून झालेली आहे. मस्त बघा तुम्ही किती रसरशीत आणि कुरकुरीत झालेली आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागत होते. तर तुम्ही पण नक्की बनवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.